मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच मित्रांना हा एक प्रश्न सतत त्यांना असा जाणवतो बुवा, शेवग्याला फुलं येत आहे, फुलगळ होती आणि सेटिंग होत नाही. याच्या मागची कारणे काय आणि का सेटिंग होत नाही, याच्या मागे भरपूर असं मित्रांनो कारणे. तर आपण बघू शकता, प्रत्येक मित्राच्या बागेमध्ये आज अशी परिस्थिती झालेली आहे, झाडाला फुलं आलेले आहे पण फुलाचं रूपांतर शेंगात होईना, आणि किंवा ज्या शेंगा आलेल्या आहेत थोड्याफार त्या पण अशा वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत. तर याच्या मागचे कारणे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं वातावरण. आणि आपल्याला गेली माग जो भरपूर असा भयंकर असा पाऊस झाला, प्रत्येक ठिकाणी झाला, पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे, महाराष्ट्राच्या बाहेर पण झालेला आहे. बऱ्याच मित्रांना शेवगा शेती म्हणजे यंदा अशी अवघड झालेली, कारण दरवर्षी आपली या दिवसात शेंगा चालू होऊन जाते बऱ्याच मित्रांच्या, त्यामुळे त्यांना हातात दोन पैसे येतात, त्यामुळं त्यांचं समाधानकारक असं वातावरण असतं. पण यंदा काय झालं, खर्च भरपूर झालेला आहे. बऱ्याच मित्रांना नवीन असल्यामुळं त्यांना आयडिया नाही, आणि भरपूर त्यांनी अशी रासायनिक खतं वापरली, रासायनिक अशी लिक्विड वापरले, रासायनिक औषधाचे स्प्रे केली, तरी पण त्याचा परिणाम होईना. तर याच्या मागची कारण काय मित्रांनो, शेवगाचं झाड मुळात हे आपलं जंगली झाड आहे. जंगली म्हणजे इथून पुढे इथून मागे आपण बघितलं असेल, शेवग्याचं झाड पूर्वी आपलं बांधावर असायचं, एखाद्या विहिरीच्या भरव्यावर किंवा एखाद्या बांधावर किंवा रोडच्या कडाला एखाद्या नाल्या नुल्यात असं शेवग्याचं झाड असायचं. असा आपला गैरसमज होतो, आपण एवढं सगळं शेवग्याला करून पण आपल्याला आज फुल येईना, शेंग येईना, काहीच होईना. प्रत्येकाचं मित्रांनो तेच झालेलं आहे. आता आपल्या पण बागेत बघू शकता तुम्ही, झाडांना पानं कमी झालेली, जे फुलं आलेले ते पण असे काही सुकून गळत आहे. व माझ्या बागेत अशी लय प्युअर परिस्थिती असं पण काही नाही, प्रत्येकाचं झालेलं आहे. आणि हाय झाडाला, प्रत्येक झाडाला किती आहे, 5, 25, 50, 100 शेंगा, याच्यापेक्षा शेंगा नाही जास्त, 100 पण नाही म्हणता याच्या, 40-50 शेंगा आहे सरासरी. काही झाडाला जास्त, काहीला काहीच नाही, अशी आज सगळ्या मित्रांची परिस्थिती झालेली. तर याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला बऱ्याच मित्रांनी काय केलं, वारंवार इतक्या फवारण्या करताय, फवारण्या कमी करा, कारण फवारण्या कमी केल्या तर मधमाशी येईल. मधमाशीचा हा रोल आपल्या शेवगा पिकावर जवळ असं समजा तुम्ही 50% आपलं काम आहे, 50% मधमाशीचं काम असं आहे बुवा, जी परागकरण करून देणार आहे तुम्हाला, आणि तुमची सेटिंग पण होणार आहे, आणि जे फुलकूज होती ती कमी होईल, आणि वाढती थंडी. आणि मित्रांना, बऱ्याच मित्रांना पाण्याचंच नियोजन कळाना. काही मित्रांची जमिनी भरपूर अशा हलक्या आहे, काहींच्या भारी. पण तुमच्या, आता आमच्या सांगण्यानुसार आणि तुमच्या जमिनीत प्रत्यक्ष तुम्ही जे बघताय ते प्रॅक्टिकल लय महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण तुमच्या जमिनीचं तुम्हाला पोत माहिती आहे, तुम्हाला जमीन तुमची कधी सुकती आहे, कधी पाणी पाहिजे नाही, तुम्हाला आयडिया आहे. आता आमचं काम सांगायचं आहे, त्या हिशोबानं तुम्ही करत जा. कारण ज्या मित्रांची जास्त हलक्या जमिनी आहे, समजा काही मित्रांची अशी शेती बुवा जिथं डायरेक्ट दगडी म्हणजे खडे अशी, काही मित्रांची इतकी माती पक्की का अशी चिकट माती एकदम, त्या मित्रांनी पाणी मापत द्या. ज्या मित्रांची जमीन हलकी त्यांनी एका आठवड्यातून 2दा-3दा तुमच्या हिशोबानं पाणी देऊ शकता तुम्ही, 2 तास, 3 तास, 1 तास, जसं तुम्हाला झाडाचा अंदाज येतो. समजा हे झाड आहे, आता हे झाड जसं आपल्याशी बोलतंय, याला काय लागतं, आता याचं म्हणणं आहे माझी फुलं सुकताय, मला माल लागत नाही, तुम्ही मला वारंवार जास्त फवारण्या करताय, हे करू नका मित्रांनो. औषधाच्या फवारण्या त्याला सहन होत नाही. इथून माग आपण जे समजा विहिरीच्या भरावर झाड राहायचं, त्याला कधी आपण जाऊन औषध मारलं का, तरी ते झाड काही झालं तर एक झाड 10 कुटुंबांचं शेंगाचं काम करायचं. आज आपल्याला अशी परिस्थिती झाली, 1 एकरातून आपल्याला 1 किलो शेंग निघाणं, सगळ्यांची परिस्थिती अशी झालेली. हे बघा, आता आपले पण फुलं सुकले, असं झाड हलवून बघितलं ना तुम्ही, हे बघा चांगले पण फुलं गळत आहे, तर म्हणजे ते कमकुवत झालेले आणि गळून जातात. तर आता याला आपल्याला बोरांची आवश्यकता आहे. फुल गळवणे म्हणजे त्याचा हा फुली, याचा फुलाचा जो दांडा आहे हा कडक झालेला आहे, कडक थंडीमुळे कडक होऊन गेला, कडक झाल्यामुळं याची फुलगळ होऊन जाते. तर याला आपण बोरान दिली ना, बोरान पण जास्त द्यायचं आहे मित्रांनो. बरेच मित्र काय म्हणतात 2 किलो दिलं आम्ही, 3 किलो दिली एकरी, एवढी गरज नाही मित्रांनो. एकरी तुम्ही 1 किलो बोरान द्या, कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो द्या, एवढं पुरेसं आहे. आणि याच्यावर आपली बऱ्यापैकी तुम्हाला सेटिंग जाणवेल. आता याला बोरांची गरज आहे, समजा आपल्या पण झाडांना बोरान दिलं आपण समजा, कॅल्शियम नायट्रेट दिलं, तर त्याच्यातून आपल्याला जे फुलाचं दांडा आहे तो लवचिक होईल, म्हणजे नरम होईल, आणि ते फुल गळणार नाही, आणि पटकन त्याचं फुलाचं रूपांतर सेटिंगमध्ये होईल. दुसरं कारण, जास्त फवारण्या करायच्या नाही. जास्त फवारण्या झाल्या समजा वारंवार, चुकीचं औषध मारलं जातं कधी कधी, आणि त्याचा परिणाम झाडावर होतो, फुलांवर होतो.
आणि हे झाड एकदम मित्रांनो असं नाजूक झाड आहे, म्हणायला जंगली झाड आहे, पण याला अजिबात औषध सहन होत नाही, पाणी पण जास्त सहन होत नाही, थंडी पण जास्त सहन होत नाही, पाऊस पण जास्त सहन होत नाही. याला फक्त टेम्परेचर पाहिजे. जिथं भरपूर असं ऊन पडतं, जिथं असं टेकडीचा भाग आहे, कोरडा भाग राहिलेला, बऱ्याच काय आलं मित्रांनो, गेल्या 10 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात बरीच जमीन अशी पडीत राहिलेली होती आणि त्याच्या आजूबाजूला काही मित्रांचा शेवगा होता, तिथं इतकी अशी एक नंबर सेटिंग व्हायची. पण आज काय झालं, सर्व मित्रांच्या जमिनी ह्या ओलिताखाली आलेल्या, बागायती झालेल्या आहे सगळीकडे. सकाळी सकाळी आपण बघितलं ना, असं आता सध्या दव पडलेलं आहे. दव म्हणजे बादड म्हणतो आपण त्याला. पूर्ण झाडाशी वल्ले चिमते, रातभर फुल वल्ल होऊन जातं आणि गळून जातं. तर आता त्याला ते नैसर्गिक आहे, त्याला आपण काही करू शकतो. आपण त्याला फक्त काय करायचं, आपल्याला बोरॉन द्यायचं, कॅल्शियम नायट्रेट द्यायचं ड्रीपमधून. आपण बऱ्याच मित्रांना सांगतोय 05234 आठवड्यातून एकदाच द्या. एकरी 3 ते 4 किलो द्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर ज्या फवारण्या करायच्या आहे त्या थोड्या कमी करा. 15 दिवसातून एक फवारणी केली किंवा महिन्यातून एक केली तरी चालेल. तुमच्या किडीचा प्रादुर्भाव पाहून आपल्याला फवारणी करायची. समजा शेवग्याच्या झाडावर आळी असली तरच फवारणी करा, मावा असला तरच फवारणी करा. अशा प्रकारे तुम्हाला फवारण्या करायच्या आहे. आणि शक्यतो गुळाची टाकायची आणि वेलदोडे एकत्र करून आपण फवारणी करा. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे, तो आपण बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला बरीचशी अशी माहिती. आणि ज्या मधमाशा आहेत त्या ऑटोमॅटिक झाडाकडे आकर्षित होणार आहे. आकर्षित झाल्यामुळं आपल्याला त्यांचं जे परागभवन होणार आहे त्याच्यातून आपल्याला नक्कीच उत्पन्न जास्त मिळणार आहे. तर मधमाशी आली पाहिजे मित्रांनो बागेमध्ये, आणि आलेली माशी गेली नाही पाहिजे. याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे. आज पण मी तेच बोलतोय. जी मधमाशी आपल्या बागेत आली ना, तिनं अजून 4 माशा घेऊन आली पाहिजे, तर आपली सेटिंगला आपल्याला अडचण येणार नाही. आणि राहिला विषय फुलकुज, असं मित्रांचं म्हणणं, तर जास्त फवारण्या करून पण, चुकीचे औषधं मारून पण मित्रांनी बऱ्याच अशा फवारण्या केल्या. काहींनी चुकीचे औषध मारले, काहींनी चांगले मारले, तो विषय नाही. सगळे चुकीचे मारते असं पण नाही म्हणता यायचं, पण जास्त त्याच्यावर परिणाम झाला. त्याच्यामुळं पण ते फुलकुज होते. आणि ते वातावरणात काय होतं आहे, अचानक थंडी वाढते. गेले 3-4 दिवस थंडी कमी झाली, आता परत थंडीची लाट आलेली, परत थंडी वाढून गेलेली. त्याचा परिणाम झाडावर होऊन जातो. झाडाचं क्लायमेट बदलून जातं, कारण जमिनीत पण गारवा तयार होऊन जातो आणि वातावरणात पण गारवा तयार होऊन जातं. झाडाची जी रोगप्रतिकारशक्ती ती मंदावून जाते. आणि जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे झाडाची, पानावरच सगळा विषय. झाडाची पानच पिवळे होऊन जातं आणि झाड असं थकल्यासारखं वाटतं. आपल्याला असं वाटतं याला पाण्याची गरज आहे. आपले मित्र फुल पाणी देतात. काही ना असं वाटतं जास्त ताण दिलं म्हणून पिवळं झाली, पण हा सगळा दोष वातावरणाचा पण आहे आणि थोडं आपलं नियोजनाचं पण आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो नक्कीच नियोजन करा. आणि याच्यातून आपल्याला थोडेफार का होईना ज्या शेंगा लागणार आहेत त्याच्यातून निदान आपल्याला 2 पैसे नक्कीच मिळणार आहे. कारण आता आपला बऱ्याच मित्रांची पुढल्या महिन्यात बऱ्यापैकी शेंगा चालू होणार आहे असं जाणवलं आहे मला. कारण बऱ्याच मित्रांचे आपण व्हॉट्सअपला फोटो पाहिले, काहींचं चर्चा केल्यानंतर पण ते जाणवतं आहे. तर थोडं लक्ष द्या मित्रांनो. काही नाही, आता थोड्या दिवसातच आपल्याला, आता अजून 1-15 दिवसात थंडीची थोडी कमी लाट झाली तर सेटिंगला पण अडचण येणार नाही आहे. तर मित्रांनो याच्याकरता शेवगा शेती आपण जी म्हणतो ना, अवघड आहे, सोपी आहे. सोपी तेवढीच आहे ना अवघड तेवढीच आहे मित्रांनो. गेली 25 वर्षापासून आम्ही आज पण प्रयोग करतो आहे, इथून पुढं करतच राहणार आहे ना, अजूनच शिकतोच आहे. याच्याकरता वेळ जाणार आहे आपला, फक्त दम धरायचा. जे म्हणता ना प्रयत्नांनी परमेश्वर, फक्त दम धरणे आपल्याला पण सेटिंग होणार आहे. फक्त आता कसं आहे, आपल्याला प्रतीक्षा करायची, थोडा वेळ जाईल आपला. आणि पावसानं पण यंदा आपली झाडं जास्तच जाम झाली होती. सर्वच मित्रांची झाली, आपली तर झाली पण बाकीच्या पण मित्रांची झाली. त्याचा पण परिणाम झाडाच्या वाढीवर झाला आणि त्याच्यामुळे झाडांची वाढ भरपूर झाली आणि त्याच्यामुळे सेटिंगला पण प्रॉब्लेम आलेला, जास्त दिवस जमिनीत ओलावा राहिल्यामुळं. तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे. फवारण्या करताना भले तुम्ही व्यवस्थित फवारणी करा, जे औषध शेवग्याला चालतं तेच वापरा. जास्त तीव्रतेचे म्हणजे जास्त असे वास येणारे औषध मारू नका. कारण कसं आहे, आता फ्लावरिंग स्टेजला आपली बाग आहे. मधमाशी जी बागेमध्ये येते ती परत बाहेर नाही गेली पाहिजे. आणि आजूबाजूला पण आपल्या मित्रांच्या ज्या शेत्या आहे, आता ठीक आहे, आता समजा आपले शेवगा क्षेत्र याच्याच ठिकाणी आपल्या कांद्याचे प्लॉट आहे. आपण ज्या कांद्याला पण फवारणी करतो ते पण औषध आपण भरपूर पॉवरफुल असतात. त्याचा पण परिणाम आपल्या आजूबाजूच्या या शेवगा पिकावर होतो आहे आणि त्या मधमाशीवर परिणाम होतो आहे. याच्यामुळं आपली सेटिंग होईना. याच्याकरता मित्रांनो बऱ्याच मित्रांनी आता मधमाशांचे पेट्या पण आणलेल्या आहे. त्याच्यामुळे त्यांना आता थोडी सेटिंग बरी झालेली. काही मित्रांच्या झाडांवर पण मोळ ऑटोमॅटिक बसलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा. लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.